प्रशासनाचे डोळे कधी उघडणार? एखाद्याचा जीव गेल्यावर की मोठा अपघात झाल्यावर? सातारा जिल्ह्यातील कोयनानगर पोलीस प्रशासन आणि RTO विभाग नेमकी कशाची वाट बघतंय? नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. होय, काल 7 जून 2026 रोजी सायंकाळी 7 ते 7च्या दरम्यान संगमनगर धक्का येथे वाहतुकीची प्रचंड खोळंबा झाला. मुंबईला निघालेली पॅसेंजर बस आणि एक 4 व्हीलर एकामेकांसमोर आल्या. बस चालकाची अरेरावी अशी की तो बस मागे घ्यायला तयार नव्हता आणि दुसरीकडे 4 व्हीलर चालकही आपल्या जागेवरून हलण्यास तयार नव्हता. मग काय, भर रस्त्यात सुरू झाला एक हाय व्होल्टेज ड्रामा. वाद इतका विकोपाला गेला की थेट हाणामारीची वेळ आली होती. तुम्ही पहा या व्हिडिओमध्ये नक्की चूक तरी आहे कोणाची. काय काम नसलं गट करते कोणाची असू दे, मी बघतो माझं. पहिला बंद तुम्हाला जावा तिकडे आवाज दिला. मी काय करू, लय बोलला तर लय आवाज आहे. घेतलाय ते उडवेल ते ट्रॅफिक जाम झालेलं आहे. आपण कुठल्या गाडीवर काय करू, मी नंबर मी घेतो माझ्या. लोकसम्राट लष्करीवाल्यांच्यामुळे भांडणं झाली. हे चित्र फक्त आजचं नाही, तर संगमनगर धक्का येथे हा रोजचाच मनस्ताप झाला आहे. गावावरून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांची या ठिकाणी नेहमीच गर्दी असते, पण ट्रॅव्हल्स एका मागोमाग 3-4 गाड्या अर्धा रस्ता अडवून उभ्या करतात. यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता पूर्णपणे ब्लॉक होतो. आज तर हद्दच झाली. जर या वादातून एखादा मोठा अनर्थ घडला असता किंवा एखाद्याचा बळी गेला असता तर याला जबाबदार कोण?
कोयनानगर पोलीस स्टेशन याची जबाबदारी घेणार का? RTO विभागाला जाग केव्हा येणार? घटना घडल्यानंतर फक्त पंचनामा करायला पोलीस पुढे येणार का? असा संतप्त सवाल येथील नागरिक विचारत आहेत. प्रशासकीय अधिकारी सर्व काही दिसत असूनही डोळे झाकून बसले आहे. जनतेने फक्त कायद्याचे रक्षण हे ब्रीदवाक्य वाचत बसायचे का? लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज या गंभीर प्रकरणाच्या शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे. एवढी बातमी दाखवल्यानंतर कोयना पोलीस आणि RTO प्रशासनाला जाग येते का आणि येथे कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलीस तैनात केले जातात का, हेच आता पाहायचं आहे. अशाच काही अपडेट्ससाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज.